समस्या तुमची संघर्ष आमच्या पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो। काल DPC ची मीटिंग झालेली आहे, PWD ची मीटिंग झालेली आहे। करोडो रुपयाचे काम काल प्रस्ताव देऊन मंजूर केलेले आहेत, पण गोरगरिबाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आयुक्त मॅडमला, उपायुक्ताला किंवा कुठल्याच अधिकाऱ्याला, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला 2 महिन्यामध्ये कोणाच्याही घराला मॅडमनी भेट दिलेली नाही किंवा मॅडमनी त्याची चौकशीसाठी त्यांचं पथक सुद्धा त्या ठिकाणी गेलेलं नाही। आज आपल्या लातूर महानगरपालिकेला आयुक्त म्हणून महिला आहेत, महिलाचीच समस्या जाणून घेण्यासाठी महिलाकडे वेळ नाही। एवढं कमिशन मध्ये आज लातूर महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि गोरगरिबाच्या घरामध्ये स्वयंपाक कुठं करायचं, चूल कुठं मांडायची, गॅस कुठं ठेवायचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि तोच प्रश्न घेऊन ह्या महिला ह्या नगरपालिकेत मॅडमला भेटायसाठी आलेले आहेत। मॅडम पण जागेवर नाहीत, उपायुक्त जागेवर नाहीत, सक्षम अधिकारी सुद्धा त्यांचं निवेदन घ्यायला तयार नाहीत किंवा त्या ठिकाणी टेबलवर नाहीत। नेमके हे एवढे लोक गेलेत कुठं? त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं महिला आलेल्या आहेत, 2 महिने झाले त्यांच्या घरामध्ये पाणी आहे। आयुक्त मॅडम 2 महिने झालं, कलेक्टर मॅडम 2 महिने झालं त्यांच्या घरामध्ये पाणी आहे। त्यांना ना भरपाई आहे, ना कुठला सुविधा आहे, ना कोणता अधिकारी त्या ठिकाणी गेलेला आहे। कहाँ से आए हो? किस लिए आए? घरा में पानी घुसा है, बच्चे सारे बाहर है। हाँ, कौन नगर सेवक है, कौन किसी लिए चलो मतदान डालने का नहीं जाते। अभी तो नगर सेवक नहीं है, प्रशासन लागू है। नगर पालिका कोई आदमी बन रहा है क्या तुम्हारे? नाम क्या तुम्हारा? अच्छा, एक भी आया नहीं? एक भी नहीं, 2-3 टीस पानी है सर। हम ऐसा प्लेट में लेके बाहर से लाके खा रहे। कमाना कितना, खाना कितना, तुम बोलो। जान जमाने घर में बच्चे हैं, छोकरियां हैं, क्या करेंगे? म्हणजे ज्या वेळेस ही कामाला जातील, ज्या वेळेस ही आपल्या रोजीरोटीला जातील, त्यावेळेस संध्याकाळी येऊन झोपायचं कुठं? आयुक्त मॅडम झोपायचं कुठं? आज तुम्ही एसीच्या बंगल्यामध्ये राहता, एसीच्या कॅबिनमध्ये बसताय, पण त्याच महिला कष्ट करून त्या ज्या घरामध्ये येतात त्या घरामध्ये त्यांना जेवण्यासाठी खाली बसून जेवण्यासाठी सुद्धा त्यांच्या घरामध्ये चिखल आहे, पाणी आहे। आयुक्त मॅडम खरं इमानदारीनं सांगा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं एका तरी कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला किंवा तुमच्या पथकाला त्या भागामध्ये पाठवलेलं आहे का? खरोखरच मॅडम तुम्ही ह्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं कार्यरत आहात त्या पद्धतीनं जे काम व्हायला पाहिजे ते काम आतापर्यंत दिसून येत नाही। तुमचं नाव काय? काय समस्या काय घेऊन आला? पाणी आमच्या घरानं शिरले, गटार नाही, रोड नाही, आमचे छोटे छोटे लेकरं आहेत, ती कुठे घेऊन बसावं? आम्ही मजुरी करून खावं? आम्हाला काय नाही, आम्हाला रोड नाली आम्हाला ही करून द्यावं। पहिलंच नाही, आता कर नाही दिला का आम्ही इथून उठणार नाही। भारत स्वतंत्र होऊन 70-75 वर्षाच्या जवळपास झालेला आहे, तरी लातूर शहरामध्ये मूलभूत सुविधा महानगरपालिका देऊ शकलेली नाही। आणि हा जिल्हा विकास रत्न म्हणून माझे स्वर्गीय मंत्री विलासरावजी देशमुख साहेबांचा जिल्हा आहे आणि त्यांचीच व्यथा या ठिकाणी ही महिला मांडत आहेत। मी ह्याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद।